छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीचा राज्यभरात उत्साह। अनेक ठिकाणी शोभायात्रा, पदयात्रा, विविध कार्यक्रमांचं आयोजन। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवजयंतीचा जल्लोष। किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह। शिवनेरीच्या पायथ्याला रात्री फटाक्यांची आतिषबाजी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीचा अभिषेक। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते अभिषेक संपन्न। सोलापुरात शिवजन्मोत्सवाचा पाळणा सोहळा संपन्न। पाळणा सोहळ्याला हजारो शिवभक्तांची उपस्थिती। वीरमाता आणि वीरपत्नी यांच्या हस्ते शिवरायांचा पाळणा झुंजवता आला। मुंबईच्या गोरेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा संपन्न। शिवरायांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थर लावत शिवरायांना मानवंदना। हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य विद्युत रोषणाई। अकोला नांदेड मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्युत रोषणाईने उजळून निघालाय। सोलापुरात 2500 महिलांकडून भगवा फेटा आणि साडी परिधान करून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा। डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरी करण्याचा महिलांचा संकल्प। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आरोग्य पथक तैनात, तर वन विभागाकडून किल्ल्यावर प्लास्टिक बंदी। शिवजन्मोत्सवासाठी किल्ल्यावर पाण्याची सुविधा। शिवजयंतीनिमित्त साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव आयोजन। पारंपरिक वाद्यांच्या गजरात अजिंक्यतारा किल्ल्यावर शेकडो मशाली प्रज्वलित। सांगलीत शिवजयंतीचा उत्साह। रात्री 12 वाजल्यापासून उत्सवाला सुरुवात। महिलांनी पाळणा झुंजावत शिवजन्मोत्सवाला केला प्रारंभ। नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह। पारंपरिक वेशभूषेतून अनेक तरुण आणि तरुणी पालखी सोहळ्यात सहभागी। बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। त्यानंतर डोळ्यांचं पारणं फिटवणारा फायर शो या ठिकाणी सादर। हा फायर शो पाहण्यासाठी बदलापूरकरांची मोठी गर्दी। बदलापूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण। MMYDAचा निधी बदलापूरपर्यंत येण्याचा मार्ग मोकळा करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। आज शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीची पायाभरणी। प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी होणार। नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण। गिरीश महाजन यांच्या हस्ते अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। हिंगोलीच्या आजेगावमधील शिवरायांच्या पुतळ्याचं मनोज जरांगींच्या हस्ते अनावरण। जरांगींकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ। 4 दिवसात 145 कोटींची कमाई। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती हे खरंय। काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। विलेपार्ले ठाकरेंना धक्का। उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जनावळेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। वरळी डोममध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। ठाकरेंना पहिली मशाल देणारा जितेंद्र जनावळे आपल्याकडे आला। जनावळेंच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सगळं देऊनही दुसरीकडे जाताना कोणी थांबवू शकत नाही। ज्यांचं मन लागत नाही त्यांना थांबवण्यात काही अर्थ नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीनंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी। मराठी माणसांच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन। मुंबई महापालिकेत दुसरा झटका द्यायचा। विधानसभा तो झाकी है, मुंबई महापालिका अभी बाकी है, एकनाथ शिंदेंचा निशाणा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला आधी नाही बोलले होते। एका रात्रीत असा काय चमत्कार झाला? रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल। तर 2009 साली मी मुख्यमंत्री होईन म्हणून मला उद्धव ठाकरेंनी गुहागरमध्ये पाडलं। रामदास कदमांचा आरोप। एखाद्या राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा ठाकरेंचा जीव महापालिकेत आहे। रामदास कदम यांची टीका। तर आदित्य ठाकरेंसोबत काम करताना घाम फुटायचा, कारण त्यांना साहेब बोलायला लागायचं। कदमांचं वक्तव्य। मनोहर जोशींसारख्यांना उद्धव ठाकरेंनी संपवण्याचं काम केलं। उद्धव ठाकरे पापाची फळं भोगाल, एकही नेता शिल्लक राहणार नाही। रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप। आमचे प्रदेशाध्यक्ष 4.5 तास भेट झाल्याचं म्हटल्यामुळे संभ्रम निर्माण झाला। सुरेश धसांचं वक्तव्य। सुरेश धस यांची विश्वासार्हता संपली आहे। सुरेश धस यांच्यावर टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही। अंजली दमानी यांचं वक्तव्य। बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं। बीडमधल्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार सुरेश धस यांची माहिती।
खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या पत्नीला आणि आईलाही अश्रू अनावर. न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा नाही. ग्रामस्थांची सुळेंसमोर कैफियत. तर मी तुमच्या न्यायासाठी लढणार. सुप्रिया सुळेंचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी अजूनही फरार. मंत्री राजीनामा देत नाही. सरकार सगळ्यांना पाठीशी घालतंय. अंबादास दानवेंचा आरोप. तर अजितदादांचं वक्तव्य सूचक. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. अंबादास दानवेंची मागणी. संतोष देशमुखांना बदनाम करायचा बनाव होता. गुन्हेगारी टोळीच्या मुखियानं सर्व बनाव केला होता. कटक कारस्थानात एक पोलीस अधिकाऱ्याची गाडी होती. धनंजय देशमुखांचा आरोप. आरोपी वाल्मिक कराडच्या मागे ईडी का लावली नाही? कृष्ण आंधळे का सापडत नाहीये? आरोपींचे सीडीआर काढा. खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. राख आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा. भाजप आमदार सुरेश धस यांची पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे मागणी. निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असल्याचा धसांचा आरोप. विधानसभेप्रमाणे मुंबई मनपा नक्कीच जिंकणार. चंद्रशेखर बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. मुंबई मनपा जिंकेपर्यंत कार्यकर्ता शांत बसणार नाही. संघटन पर्व बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे सुतोवाच. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. मी जातीवाद करत नाही, फक्त आरक्षण मागतोय. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंचं वक्तव्य. जरांगेंकडून 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान अंतर्वादी सराटीला येण्याची विनंती. देवेंद्र फडणवीसांकडून किसन कथोरेंच्या मंत्रिपदाचे संकेत. किसन कथोरे योग्य वेळी मंत्री होतील. कथोरेंच्या पाठीशी मुख्यमंत्री उभे आहेत. फडणवीसांचं सूचक वक्तव्य. उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचं. उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यात काही गैर नाही. एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. मंत्रालयात एकनाथ शिंदेंचं समांतर सरकार सुरू. शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात. संजय राऊतांचा आरोप. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना कमाल खान बरळला. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानची आक्षेपार्ह पोस्ट. छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढा. मुख्यमंत्री फडणवीसांचे विकिपीडियाला आदेश. विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती. विकिपीडियाला प्रशासनाकडून नोटीस. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आजपर्यंत चुकीचा लिहिला गेला. मनुवाद्यांनी कायम छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं. पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांची टीका. चर्चेत राहण्यासाठी महाराजांचा वापर करू नये. कमाल खानला औरंगजेबाच्या बाजूला झोपवावं लागेल. आमचे मुख्यमंत्री या गोष्टी सहन करणार नाही. नितेश राणेंचं वक्तव्य.